पिंपलगांव कृषि उपज मंडी में 294 से ज़्यादा किसानों ने 4 महीने पहले 3 करोड़ रुपए में टमाटर बेचे थे, लेकिन अब तक इसका भुगतान नहीं प्राप्त हुआ है। गुस्साए किसानों ने मंडी के प्रवेश द्वार पर विरोध प्रदर्शन शुरू कर दिया और चेतावनी दी कि जब तक बकाया राशि नहीं मिलती वे प्याज की नीलामी नहीं होने देंगे। पिंपलगांव कृषि उपज मंडी में 294 से ज़्यादा किसानों ने 4 महीने पहले 3 करोड़ रुपए में अपने टमाटर बेचे थे, लेकिन अब तक इसका भुगतान नहीं प्राप्त हुआ है। गुस्साए किसानों ने मंडी में प्याज की नीलामी रोकने की चेतावनी दी और प्रवेश द्वार पर प्रदर्शन शुरू कर दिया। किसानों का आरोप है कि उन्हें लगातार आश्वासन दिए गए, लेकिन बकाया राशि अब तक नहीं मिली। पुलिस ने घटनास्थल पर तैनाती बढ़ा दी है। किसानों ने कहा कि अगर भुगतान नहीं हुआ तो वे बड़े पैमाने पर विरोध प्रदर्शन करेंगे। या कृषी उत्पन्न मार्केटमध्ये जे शेतकऱ्यांचे पैसे बाकी राहिलेले, तर या सर्व शेतकऱ्यांचे पैसे या कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्व अदा केले पाहिजे। त्याचं कारण असं की या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोठ्या प्रमाणात विविध बँकांमध्ये ठेवी पडलेल्या आहेत। त्या ठेवींमधून शेतकऱ्यांचे पैसे या कृषी उत्पन्न बाजार समितीने देऊन टाकावेत आणि संबंधित आडत्यांकडून मार्केट कमिटीने त्यांच्या पद्धतीने ते पैसे वसूल करावेत। त्याचं कारण असं की शेतकऱ्यांच्या पैशाला जबाबदारी सर्वस्वी मार्केट कमिटीच असते। त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी आडत बघून नाही तर मार्केटचं नाव बघून या मार्केटमध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी माल दिलेला आहे। त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचं पेमेंट या कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या बँकांमध्ये असलेल्या ठेवींमधून द्यावं आणि संबंधित आडत्यांकडून कसे पैसे वसूल करावे हा त्यांचा प्रश्न आहे। एवढे सगळे पुरुष असताना मी एकटी महिला शेतकरी आहे, तरी मी माझे पुतणे आणि माझ्या दिरांबरोबर मी इथं आले, कारण माझे पण 2-2.25 लाख रुपये मार्केट कमिटीत अडकले। मला मुलाचं लग्न होतं, लग्नालाही मला खूप अडचणी आल्या। मी स्वतः सभापती साहेबांनाही फोन केला तरी त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही। आम्ही कोणाकडे न्याय मागायचा, त्यामुळे आम्ही इथं मार्केट कमिटीच्या गेटमध्ये येऊन आंदोलन करण्यात बसलो। पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण 3-3.5 कोटीच्या आसपास टोमॅटो शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले। कुठलाही नियम असा म्हणतो की ज्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण माल विकतो त्यावेळेस शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत पैसे मिळाले पाहिजे। हा कायदा आहे, हा नियम आहे। परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने तब्बल 4.5 महिने झाले आजपर्यंतही या सर्व शेतकऱ्यांना 1 रुपया टोमॅटोचा दिलेला नाही। साधारण 3 कोटीच्या आसपास ही रक्कम आहे। जर एका बाजूला संचालक मंडळ बनत असेल तर पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आशिया खंडात 1 नंबरची मार्केट कमिटी आहे जिथं पैशाची हमी आहे। परंतु अशा वेळेस सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती जर शेतकऱ्यांच्या पैशाला हमी देत नसेल तर शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं जायचं कोणाकडे? एका बाजूला तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याच्या भरोश्यावर चालते। तुमच्या जो शेतकरी आडत देतो त्या आडतीवरती तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती आज करोडोच्या ठेवी तुम्ही ठेवलेल्या आहे। जर त्या करोडोच्या ठेवी तुमच्याकडे असताना सुद्धा जर शेतकऱ्यांना तुम्ही जर पैसे देत नसाल तर सरळ हा शेतकऱ्यांवरती अन्याय आहे। आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही सर्व शेतकरी बांधव कायद्याचं हत्यार उपसत आम्ही आंदोलनाची हत्यार उपसलाय आणि जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही कृषी उत्पन्न बाजार समिती चालू देणार।